विद्यार्थी मित्रांनो, मागील तासाला आपण इतिहास लेखनाची परंपरा या मुद्द्यांचा विचार केलेला आहे। इतिहासामध्ये उपलब्ध पुराव्यांचे चिकित्सापूर्वक संशोधन करून भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची मांडणी कशी केली जाते हे आपण पाहिले। त्याचबरोबर प्राचीन कालखंडामध्ये इतिहास लेखनाची परंपरा नव्हती, परंतु त्या लोकांना इतिहास माहिती नव्हता असे नाही हे आपण बघितले। प्राचीन कालखंडातून आता आपण आधुनिक कालखंडाकडे जाणार आहोत। इतिहास लेखनाची ही परंपरा फार प्राचीन काळापासून सुरू आहे, फक्त ती वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या कालखंडामध्ये मांडली गेली। आधुनिक कालखंडामध्ये इतिहास लेखन करत असताना या इतिहास लेखनाची 4 प्रमुख वैशिष्ट्ये सांगितलेली आहेत। आधुनिक कालखंडामध्ये इतिहास लेखनाच्या या पद्धतीचं पहिलं वैशिष्ट्य म्हणजे ही पद्धती शास्त्रशुद्ध आहे। इतिहास मागच्या तासाला आपण पाहिलं की इतिहास हे शास्त्र आणि आधुनिक कालखंडामध्ये इतिहास लेखनाची ही जी पद्धत आहे ही शास्त्रशुद्ध पद्धत आहे। तिची सुरुवात योग्य प्रश्नांची मांडणी करण्यापासून होते। आपण मागच्या तासाला पाहिलेलं आहे की संशोधनामध्ये जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न पहिल्यांदा आपण मांडायचे, योग्य प्रकारे त्यांची मांडणी करायची। दुसरं वैशिष्ट्य आधुनिक काळातील इतिहास लेखनाचं ते म्हणजे ही पद्धती मानव केंद्रित आहे। म्हणजेच ते भूतकाळातील विविध मानवी समाजाच्या सदस्यांनी विशिष्ट कालावधीमध्ये केलेल्या कृती संबंधी आहेत। इतिहासामध्ये त्या कृतींचा संबंध दैवी घटना किंवा देवदेवतांच्या कथा कहाण्यांशी जोडण्याचा प्रयत्न केला जात नाही हे लक्षात घ्या। इतिहास हा पुराव्याशिवाय मांडता येत नाही। इतिहास हा कथा कहाण्यांचा नाही, दैवी कल्पनांचा नाही। हे आधुनिक इतिहास लेखनाचं दुसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य। या प्रश्नांच्या इतिहासातील उत्तरांना विश्वासार्ह पुराव्यांचा आधार असतो, त्यामुळे इतिहासाची मांडणी तर्कसुसंगत असते। इतिहासामध्ये पुराव्याला अतिशय महत्त्वाचं स्थान आहे। मानवी जातीने भूतकाळात केलेल्या कृतींच्या आधारे मानवी जातीच्या वाटचालीचा इतिहासामध्ये वेध घेतला जातो। हे या आधुनिक इतिहास लेखनाच्या पद्धतीमधील चौथं वैशिष्ट्य आहे। वरील वैशिष्ट्यांनी युक्त असलेल्या आधुनिक इतिहास लेखनाच्या परंपरेची जर बीजे आपण बघितली तर ही बीजे आपल्याला ग्रीक संस्कृतीमध्ये दिसतील। आपल्या ज्या प्राचीन संस्कृत्या होऊन गेल्या, या प्राचीन संस्कृत्यांनी जगाला वेगवेगळ्या प्रकारची देणगी दिलेली आहे। प्राचीन भारतीय संस्कृती असेल, ग्रीक संस्कृती असेल, इजिप्तमधील संस्कृती असेल, या सगळ्या संस्कृतींनी जगाला काहीतरी दिलेलं आहे। त्याचबरोबर आधुनिक इतिहास लेखन जे आज बघतोय आपण, त्या आधुनिक इतिहास लेखनाच्या परंपरेची जी बीजे आहेत ती बीजे आपल्याला प्राचीन ग्रीक इतिहासकारांच्या लेखनामध्ये आढळतात। हिस्ट्री हा शब्द ग्रीक भाषेतील आहे। इसवी सन पूर्व 5व्या शतकामध्ये होऊन गेलेला हेरोडोटस हा ग्रीक इतिहासकार याने पहिल्यांदा त्याच्या द हिस्ट्रीज या ग्रंथाच्या शीर्षकासाठी हिस्ट्री हा शब्द वापरला। विद्यार्थी मित्रांनो, हा जो हेरोडोटस आहे या हेरोडोटसलाच इतिहासाचा जनक असं मानलं जातं। इतिहास लेखनाची सुरुवात इसवी सन पूर्व 5व्या शतकामध्ये या हेरोडोटसने केलेली आहे। हा ग्रीक इतिहासकार आहे।
म्हणजे आपल्या ज्या प्राचीन संस्कृत्या आहेत या प्राचीन संस्कृत्यांनी आपल्याला काही ना काहीतरी दिलेलं आहे. यानंतर आपण पुढचा मुद्दा बघणार आहोत, तो म्हणजे युरोपमधील वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास आणि इतिहास लेखन. इसवी सनाच्या 18व्या शतकाच्या काळापर्यंत युरोपमध्ये तत्वज्ञान आणि विज्ञान या क्षेत्रामध्ये लक्षणीय प्रगती झाली. आपल्याला ठाऊक असेल की प्राचीन युरोप, मध्ययुगीन युरोप, आधुनिक युरोप, 18व्या शतकातला युरोप, तिथं झालेलं प्रबोधन, तिथं निर्माण झाले नवीन नवीन विद्वान, तिथं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये लागलेले नवीन नवीन शोध, या सगळ्याचा अभ्यास आपण वेळोवेळी केलेला आहे. 18व्या शतकामध्ये या युरोपमध्ये तत्वज्ञान आणि विज्ञान या क्षेत्रामध्ये लक्षणीय प्रगती झाली. वेगवेगळे अनेक शोध लागले. वैज्ञानिक पद्धतीचा उपयोग करून सामाजिक आणि ऐतिहासिक वास्तवांचाही अभ्यास करता येणे शक्य आहे असे विचारवंतांना वाटू लागले. आणि मग त्या दृष्टीनं समाज, सामाजिक घटना, विज्ञान, वास्तव ह्या सगळ्या गोष्टींचा नव्यानं अभ्यास होऊ लागला. या काळाच्या अगोदरचा जर आपण अभ्यास केला तर युरोपीय समाजावरती धर्माचं आणि धर्मकल्पनांचं वर्चस्व होतं, प्रभुत्व होतं. पण 18व्या शतकानंतर युरोपमध्ये मोठ्या प्रमाणात वैचारिक बदल झाले आणि वैचारिक बदलाचा परिणाम असा झाला की युरोपमधील सामाजिक आणि ऐतिहासिक वास्तव जे आहेत त्यांचाही चिकित्सापूर्वक अभ्यास करता येणं शक्य आहे, अशा पद्धतीचे विचार युरोपमधील काही विचारवंतांनी मांडलेले. पुढील काळात युरोप आणि अमेरिकेमध्ये इतिहास आणि इतिहास लेखन या विषयासंबंधी खूप विचारमंथन झाले. इतिहास लेखनामध्ये वस्तुनिष्ठतेला महत्त्व येत गेलं. मध्यंतरीच्या काळामध्ये जो इतिहास लिहिला गेला म्हणजे 18व्या शतकाच्या अगोदर, तो दैववादावरती आधारित होता, देवदेवतांवरती आधारित होता, कथा कहाण्यांच्यावरती आधारित होता. आणि 18व्या शतकानंतर इतिहास लेखनामध्ये वस्तुनिष्ठतेला महत्त्व येत गेलं. 18व्या शतकाच्या आधी युरोपमधील विद्यापीठांमध्ये सर्वत्र ईश्वर विषयक चर्चा आणि तत्संबंधीचे तत्वज्ञान या विषयांनाच अधिक महत्त्व दिले गेले होते. काळ बदलला, संशोधनाची पद्धत बदलली, विचारामध्ये बदल झाला, वैचारिक प्रगती झाली. आपण पाहिलं असेल की युरोपमध्ये क्षमापत्र विकली जात होती. जास्त किमतीचं क्षमापत्र जर विकत घेतलं तर त्याला परमेश्वराजवळ स्थान, ही जी संकल्पना ही मुळातच चुकीची होती. हे विचारवंतांनी सिद्ध करून दाखवलं. अनेक विचारवंत या काळामध्ये युरोपमध्ये उदयाला आले. याचा अभ्यास मित्रांनो तुम्ही केला असेलच. आणि म्हणून हळूहळू दैववाद बदलत गेला, धर्मकल्पना बदलत गेल्या, विचारामध्ये बदल होत गेला. आणि इसवी सनाच्या 1737 मध्ये जर्मनीमधील गॉटिंगेन विद्यापीठाची स्थापना झाली. या विद्यापीठात प्रथमच इतिहास या विषयाला स्वतंत्र स्थान प्राप्त झाले. त्यापाठोपाठ जर्मनीमधील इतर विद्यापीठेही इतिहासाच्या अभ्यासाची केंद्र बनली. अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांनो, आपण एखादा विषय घेऊन त्या विषयामध्ये चिकित्सापूर्वक त्या विषयाची मांडणी करून, योग्य पद्धतीनं प्रश्नांची मांडणी करून, योग्य पद्धतीनं त्याला पुराव्यांची साथ जोडून जर आपण इतिहास लेखन केलं तर ते अधिक चांगल्या पद्धतीनं होईल. आधुनिक काळामध्ये या सर्व विचारवंतांच्या मधून खूप मोठ्या प्रमाणात विचारमंथन होऊन ज्या काही जुन्या धार्मिक कल्पना होत्या त्या बदलल्या गेल्या आणि इतिहासाला एक स्वतंत्र विषय,
एक चिकित्सापूर्वक तो विषय कसा मांडायचा, कसं इतिहासाचं लेखन केलं गेलं पाहिजे याबद्दल या जगातल्या वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये विशेषतः युरोप आणि अमेरिकेमध्ये या संबंधी अभ्यास केला जाऊ लागला आणि मूळच्या ज्या कल्पना होत्या त्या मूळच्या कल्पनांना मोठ्या प्रमाणात धक्के दिले गेले. अशा काही इतिहासकार, अशा काही महत्त्वाचे विचारवंत त्या काळामध्ये निर्माण झाले की ज्यांनी इतिहास लेखनाचं शास्त्र विकसित होण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. त्यातल्या काही महत्त्वाच्या विचारवंतांचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. त्यातला पहिला जो विचारवंत आहे त्या विचारवंताचं नाव आहे रेने देकार्त. रेने देकार्त यांना असे विचार मांडले, इतिहास लेखनासाठी वापरल्या जाणाऱ्या ऐतिहासिक साधनांची, विशेषतः कागदपत्रांची विश्वासार्हता तपासून घेणे आवश्यक आहे, असे मत त्यानं आग्रहाने मांडले. अगदी बरोबर आहे. आपण इतिहास लेखनासाठी जे पुरावे घेणार आहोत त्या पुराव्यांची आपण सत्यता पडताळून पाहणं गरजेचं आहे. त्याची विश्वासार्हता पडताळून पाहण्याची गरज आहे. नाहीतर कोणीतरी एखादा कागद आपल्यासमोर आणून दिला आणि जर त्याची सत्यता आपण पडताळून न पाहता इतिहास लेखन केलं तर ते चुकीचं होईल. त्या काळामध्ये या रेने देकार्तनं या पद्धतीचे विचार मांडले. हा रेने देकार्त फ्रेंच तत्वज्ञानी आहे. त्याने लिहिलेल्या डिस्कोर्स ऑन द मेथड या ग्रंथातील एक नियम शास्त्रशुद्ध संशोधनाच्या दृष्टीने फारच महत्त्वाचा मानला जातो. एखादी गोष्ट सत्य आहे की नाही हे निसंशयरित्या प्रस्थापित होत नाही तोपर्यंत तिचा कदापि स्वीकार करू नये, हा तो नियम होता. अगदी बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो. एखादा जर कागद आपण घेतला, एखादी जर गोष्ट आपण घेतली, जोपर्यंत ती निसंशयरित्या सत्य आहे हे समजत नाही तोपर्यंत आपण त्या गोष्टीचा, त्या कागदपत्राचा स्वीकार इतिहास लेखनामध्ये करू नये, असा स्पष्टपणे विचार त्यानं मांडलेला. त्यानंतर दुसरा एक महत्त्वाचा विचारवंत आपल्याला बघायचं आहे. त्याचं नाव आहे व्हॉल्टेअर. व्हॉल्टेअरचं मूळ नाव फ्रान्सवा मरी अरुये असे होते. व्हॉल्टेअर या फ्रेंच तत्वज्ञाने इतिहास लेखनासाठी केवळ वस्तुनिष्ठ सत्य आणि घटनांचा कालक्रम एवढ्यावरच लक्ष केंद्रित न करता तत्कालीन समाजाच्या परंपरा, व्यापार, आर्थिक व्यवस्था, शेती इत्यादी गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे, असा विचार मांडला. इतिहास लेखनामध्ये अशा पद्धतीनं विचारवंतांनी आपले विचार मांडत असताना त्यामध्ये प्रगती होत गेलेली आहे. फक्त सत्य घटनांचा इतिहास मांडला म्हणजे झालं असं नव्हे, तर तो व्हॉल्टेअर असं म्हणतोय की त्याच्याबरोबर त्या इतिहासाबरोबर तत्कालीन काळातला समाज व्यवस्था, अर्थव्यवस्था, शेती, व्यापार, उद्योग या सगळ्यांचा अंतर्भाव त्यामध्ये झाला पाहिजे, अशा पद्धतीचा विचार मांडलेला. त्यामुळंच इतिहासाची मांडणी करत असताना मानवी जीवनाचा सर्वांगीण विचार व्हायला पाहिजे, हा विचार पुढे आला आणि त्या दृष्टीनं व्हॉल्टेअरला आधुनिक इतिहास लेखनाचा जनक असे म्हणता येईल. विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलं मगाशी की हेरोडोटस हा इतिहासाचा जनक आहे आणि आधुनिक इतिहासाचा जनक हा व्हॉल्टेअर आहे, हे लक्षात घ्या. याचा जो कालखंड आहे हे 17वा-18वा शतक आहे. व्हॉल्टेअरचा जो कालखंड आहे तो कालखंड 17वा आणि 18वा शतक आहे आणि हेरोडोटसचा जो कालखंड आहे तो कालखंड इसवी सन पूर्व 5वे शतक आहे. हेरोडोटसनं इतिहास लिहायला सुरुवात केली, पण तो इतिहास लिहित असताना त्यामध्ये काय काय पाहिजे, कोणकोणत्या गोष्टींचा अंतर्भाव व्हायला पाहिजे, हा विचार या ठिकाणी व्हॉल्टेअरनं मांडला आणि त्या दृष्टीनं व्हॉल्टेअरला आपण आधुनिक इतिहासाचा जनक असं म्हणतो. त्यानंतर आणखीन एक विचारवंत आपल्याला बघायचं
त्या विचारवंताचं नाव आहे जॉन विल्हेम फ्रेडरिक हेगल. हा जर्मन तत्वज्ञ. या जर्मन तत्वज्ञाने ऐतिहासिक वास्तव तर्कशुद्ध पद्धतीने मांडले गेले पाहिजे यावर भर दिला. इतिहासातील घटनाक्रम प्रगतीचे टप्पे दर्शवणारा असतो. त्याचबरोबर इतिहासाची मांडणी इतिहासकाराला वेळोवेळी उपलब्ध होत असलेल्या पुराव्यानुसार बदलत जाणे स्वाभाविक असते असे प्रतिपादन त्याने केले. त्याच्या विवेचनामुळे इतिहासाच्या अभ्यास पद्धती विज्ञानाच्या अभ्यास पद्धतीपेक्षा वेगळ्या असल्या तरी त्या कमी प्रतीच्या नाहीत अशी अनेक तत्वज्ञांची खात्री पडली. एनसायक्लोपीडिया ऑफ फिलॉसॉफिकल सायन्सेस या ग्रंथामध्ये त्याची व्याख्याने त्याचे लेख यांचे संकलन आहे. हेगेलने लिहिलेले रिझन इन हिस्ट्री हे पुस्तक आजही जगप्रसिद्ध आहे. या विचारवंतांनी आपल्या विचारातून इतिहास लेखकांना मौलिक अशा पद्धतीचं मार्गदर्शन केलं. या विचारवंतांच्या विचारातून आधुनिक काळामध्ये अनेक इतिहास लेखक इतिहासाचे लेखन करत असताना त्या इतिहासाची चिकित्सापूर्वक मांडणी कशा पद्धतीनं करता येईल या दृष्टीनं या विचारवंतांचे जे मार्गदर्शन आहे ते मार्गदर्शन विद्यार्थ्यांनो आपल्याला उपयुक्त आहे. हेगेलच्या मते कोणत्याही घटनेचा अर्थ लावण्यासाठी तिची वर्गवारी 2 प्रकारात करावी लागते. त्याशिवाय मानवी मनाला त्या घटनेचे आकलन होत नाही. उदाहरणार्थ खरे खोटे, चांगले वाईट या पद्धतीला द्वंद्ववाद असे म्हटले जाते. या पद्धतीत एक सिद्धांत मांडला जातो, त्यानंतर त्या सिद्धांताला छेद देणारा प्रतिसिद्धांत मांडला जातो. या दोन्ही सिद्धांतांच्या तर्काधिष्ठित उहापोहानंतर त्या दोहोंचे सार ज्यात सामावलेले आहे अशा सिद्धांताची समन्वयात्मक मांडणी केली जाते. द्वंद्ववाद हेगेलनं मांडला. खरे खोटे, बरे वाईट, आपला मित्र एखादं मत मांडतो त्यावरती ते तसं नाही, हे असं असलं पाहिजे अशा पद्धतीचा मत आपण मांडतो आणि मग त्या दोन्ही मतांच्या उहापोहानंतर आपल्यामध्ये आपण एक समन्वयात्मक किंवा दोघांच्या मधनं एक चांगलं मत मांडतो आणि मग तेच मत आपण पुढे घेऊन जातो. अशा पद्धतीच्या द्वंद्ववादी विचाराची मांडणी या ठिकाणी हेगेलनं केलेली आहे. त्यानंतर आणखीन एक विचारवंत आपल्याला बघायचा आहे. त्या विचारवंताचं नाव आहे लिओपोल्ड वॉन रांके. 19व्या शतकातील इतिहास लेखनाच्या पद्धतीवर प्रामुख्याने बर्लिन विद्यापीठातील लिओपोल्ड वॉन रांके यांच्या विचारांचा प्रभाव होता. त्याने इतिहास संशोधनाची चिकित्सक पद्धती कशी असावी हे सांगितले. मूळ दस्तऐवजांच्या आधारे प्राप्त झालेली माहिती ही सर्वाधिक महत्त्वाची आहे यावर त्याने भर दिला. आजही आपल्याला अनेक कागदपत्रे मिळतात, जुनी कागदपत्रे मिळतात, पुराण काळातील कागदपत्रे मिळतात आणि त्या पुराव्याच्या आधारे आपण इतिहास लिहिण्याचा प्रयत्न करत असतो. तर या लिओपोल्ड वॉन रांकेने मूळ दस्तऐवजांच्या आधारे प्राप्त झालेली माहिती ही सर्वाधिक महत्त्वाची आहे यावर त्यानं भर दिला. तसेच ऐतिहासिक घटनांशी संबंधित असलेल्या सर्व कागदपत्रांची आणि दस्तऐवज यांचा कसून शोध घेणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्याने सांगितले. मित्रांनो, मी तुम्हाला मगाशी पानिपतकार विश्वास पाटील यांचं उदाहरण दिलं. इतिहासकाराला, इतिहास लेखकाला
किंवा इतिहास लिहित असताना आपण त्यामध्ये खूप संशोधन केलं पाहिजे. जे दस्तऐवज आहेत त्या दस्तऐवजांचा कसून आपण शोध घेतला पाहिजे. त्या घटनांशी संबंधित काही कागदपत्र मिळत आहेत का याचाही आपण शोध घेतला पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला ऐतिहासिक सत्यापर्यंत पोहोचता येते. कोणाचाही इतिहास असू दे, आपल्याला या पद्धतीने संशोधन करावंच लागतं. इतिहास लेखनातील काल्पनिकतेवर त्यानं टीका केली. काल्पनिक मांडू नका, काल्पनिकतेवर त्यानं टीका केलेली आहे. त्याने जागतिक इतिहासाच्या मांडणीवर भर दिला. द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री आणि द सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्ट्री या ग्रंथामध्ये त्याच्या विविध लेखांचे संकलन केलेले आहे. अशा पद्धतीने लिओपोल्ड वॉन रांके याने इतिहास लेखनाच्या बाबतीमध्ये आपले विचार मांडले. आपण विद्यार्थी मित्रांनो, प्राचीन कालखंडापासून मध्ययुगीन कालखंड आणि त्यानंतर आधुनिक कालखंडामध्ये इतिहास लेखनामध्ये कशा पद्धतीनं बदल होत गेले या सगळ्या गोष्टींचा या ठिकाणी विचार करतोय. आणखीन एक विचारवंत आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. त्या विचारवंताचं नाव आहे कार्ल मार्क्स. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात कार्ल मार्क्स याने मांडलेल्या सिद्धांतामुळे इतिहासाच्या दृष्टिकोनात महत्त्वाचा बदल घडवून आणणारी वैचारिक प्रणाली अस्तित्वात आली. कार्ल मार्क्स हा जर्मन विचारवंत आहे. त्यानं आपले विचार मांडत असताना इतिहास अमूर्त कल्पनांचा नसून जिवंत माणसांचा असतो. माणसामधील नातेसंबंध, त्यांच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी उपलब्ध असलेल्या उत्पादन साधनांच्या स्वरूपावर व मालकीवर अवलंबून असतात. समाजातील वेगवेगळ्या घटकांना ही साधने समप्रमाणात उपलब्ध नाहीत. त्यातून समाजाची वर्गावर आधारित विषम विभागणी होऊन वर्ग संघर्ष निर्माण होतो. मानवी इतिहास अशा वर्ग संघर्षाचा इतिहास असून ज्या वर्गाच्या ताब्यामध्ये उत्पादन साधने असतात तो इतर वर्गांचे आर्थिक शोषण करतो, अशी मांडणी त्याने केली. त्याचा दास कॅपिटल हा ग्रंथ जगप्रसिद्ध आहे. कार्ल मार्क्स जर्मन विचारवंत, वर्ग संघर्षावर आधारित आपले विचार मांडले आणि त्याच्या विचारावरती जगातली पहिली समाजवादी क्रांती रशियामध्ये झाली. विद्यार्थी मित्रांनो, कार्ल मार्क्स आपले विचार मांडत असताना असं म्हणतो की समाजामध्ये 2 वर्ग असतात, आहेरे आणि नाहीरे. ज्यांच्याकडं असतं म्हणजे उत्पादनाची साधनं ज्यांच्याकडं असतात तो आहेरे, आणि ज्यांच्याकडे उत्पादनाची साधनं नसतात किंवा त्यांची मालकी नसते तो नाहीरे. अशा पद्धतीचे त्यानं समाजाची विभागणी 2 भागामध्ये केली. आहेरे वर्ग असून सुद्धा अजून पाहिजे असं म्हणत असतो आणि त्या दृष्टीनं तो नाहिरे वर्गाचं शोषण करतो. त्याचा परिणाम पुढे असा होतो की एक दिवस नाहिरे वर्ग आहेरे वर्गाविरुद्ध संघर्ष करतो आणि त्याचा परिणाम असा होतो की सगळी साधनं जी आहेत ती साधनं या वर्ग संघर्षामध्ये पुन्हा नाहिरे वर्ग आपल्या हातामध्ये घेतो. इतिहास हा अमूर्त कल्पनांचा नाही आहे, तर तो जिवंत माणसांचा आहे आणि त्याच्या विचारावर जगातली पहिली समाजवादी क्रांती झाली. म्हणजे त्या विचारामध्ये विद्यार्थ्यांनो केवढी मोठी ताकद होती हे तुमच्या लक्षात येईल. त्यानंतर आणखीन एक आपल्याला या ठिकाणी इतिहास लेखनामधली पद्धत बघायची आहे आणि ती म्हणजे ॲनल्स प्रणाली. 20व्या शतकाच्या सुरुवातीला फ्रान्समध्ये ॲनल्स नावाने ओळखली जाणारी इतिहास लेखनाची पद्धत प्रणाली उदयाला आली. या प्रणालीमुळे इतिहास लेखनाला एक वेगळीच दिशा मिळाली. इतिहासाचा अभ्यास फक्त राजकीय घडामोडी, राजे, महान नेते आणि त्या अनुषंगाने राजकारण, मुत्सद्देगिरी, युद्धे यांच्यावर केंद्रित न करता तत्कालीन हवामान, स्थानिक लोक, शेती, व्यापार, तंत्रज्ञान, दळणवळण, संपर्काची साधनं, सामाजिक विभागणी आणि समूहाची मानसिकता यासारख्या विषयांचा अभ्यास करणेही महत्त्वाचे मानले जाऊ लागले.
ॲनल्स प्रणाली सुरू करण्याचे आणि तिचा विकास करण्याचे श्रेय फ्रेंच इतिहासकारांना दिले जाते. मुलांनो, तुम्ही राजा शिवछत्रपती ही मालिका बघितली असेल किंवा स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका बघितली असेल. त्या मालिकेमध्ये आपण बघत असाल तर राजकारण, मुत्सद्देगिरी, युद्ध यावर फक्त केंद्रित हा इतिहास नाही आहे. तत्कालीन स्थानिक लोक, शेती, व्यापार, तंत्रज्ञान, दळणवळण, संपर्काची साधनं, समाजाची विभागणी या सगळ्या गोष्टींचा त्या मालिकेमध्ये समावेश दिसेल. म्हणजे आपण एखादी मालिका बघत असताना त्या मालिकेच्या पाठीमागचं इतिहास लेखन कसं आहे याचाही अभ्यास करणं गरजेचं आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला एक शेवटचा मुद्दा बघायचा आहे आणि तो म्हणजे स्त्रीवादी इतिहास लेखन. स्त्रीवादी इतिहास लेखन, स्त्रियांच्या विषयीचे इतिहास लेखन, स्त्रियांच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची पुनर्रचना. आपल्याला संपूर्ण स्त्री जीवनाचा जर विचार करायचा असेल तर पाश्चिमात्य जगामध्ये सुद्धा स्त्रियांना सगळे हक्क लगेचच मिळाले असं झालेलं नाही आहे. त्यासाठी त्यांना सुद्धा संघर्ष करावा लागलेला आहे. सिमोन दे बोव्वार या फ्रेंच विदुषीने स्त्रीवादाची मूलभूत भूमिका सिद्ध केली. स्त्रीवादी इतिहास लेखनामध्ये स्त्रियांचा अंतर्भाव करण्याबरोबरच इतिहास लेखनाच्या क्षेत्रातील पुरुष प्रधान दृष्टिकोनाचा पुनर्विचार करण्यावर भर दिला गेला. आणि मग फक्त पुरुषांनीच इतिहास लेखन करायचं का? फक्त पुरुषच इतिहास लेखक होऊ शकतात का? याही मुद्द्यांचा त्या ठिकाणी त्या काळामध्ये विचार केला गेला. आणि त्यानंतर स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत नोकरी असेल, रोजगार असेल, ट्रेड युनियन असेल, त्यांच्या संघटना असतील, त्यांच्यासाठी काम करणाऱ्या संस्था असतील, स्त्रियांचे कौटुंबिक आयुष्य यासारख्या विविध पैलूंचा सविस्तर विचार करणारे संशोधन सुरू झाले. 1990 नंतर स्त्री हा एक स्वतंत्र सामाजिक वर्ग मानून इतिहास लेखनावर भर दिला गेलेला दिसतो. विशेषतः या 20व्या शतकामध्ये स्त्रियांच्या जीवनावरती, स्त्री जीवनावरती, स्त्रियांनी केलेल्या कार्यावरती, त्यांच्या कर्तृत्वावरती त्या ठिकाणी इतिहास लेखनामध्ये भर दिला गेलेला आपल्याला दिसून येतो. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आणखीन एक विचारवंत बघायचा आहे. त्या विचारवंताचं नाव आहे मायकेल फुको. त्याचा जर कालखंड बघितला तर तो 1926 ते 1984 अलीकडचाच हा 20व्या शतकातील विचारवंत आहे. फ्रेंच इतिहासकार आहे तो. याच्या मते इतिहास लेखनाची एक नवीन संकल्पना पुढे आली. त्याच्या आर्किओलॉजी ऑफ नॉलेज या ग्रंथामध्ये त्याने इतिहासाची कालक्रमानुसार अखंड मांडणी करण्याची पद्धत चुकीची आहे असे प्रतिपादन केले. पुरातत्वामध्ये अंतिम सत्यापर्यंत पोहोचणे हे उद्दिष्ट नसून भूतकाळातील स्थित्यंतरांचे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न असतो याकडे त्यानं लक्ष वेधले. फुको याने इतिहासातील स्थित्यंतरांचे स्पष्टीकरण देण्यावर भर दिला. म्हणून त्याने या पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व असे म्हटले. विद्यार्थी मित्रांनो, इतिहासकारांनी पूर्वी विचारात न घेतलेल्या मनोविकृती, वैद्यकशास्त्र, तुरुंग व्यवस्था यासारख्या विषयांचा त्याने इतिहासाच्या दृष्टिकोनातून विचार केला. आधुनिक काळातील इतिहास लेखन बघतोय, इतिहास लेखनाची परंपरा बघतोय आपण. प्राचीन काळातील इतिहास लेखन, मध्ययुगीन काळातील आणि आधुनिक काळातील इतिहास लेखन आणि त्यामध्ये वेगवेगळ्या विचारवंतांनी कशा पद्धतीनं आपल्या विचारांची भर घातली या सगळ्या गोष्टींचा विचार आपण या ठिकाणी करतोय. इतिहास लेखनाची व्याप्ती खूप मोठी आहे. ही अखंड चालणारी प्रक्रिया आहे. मी पहिल्याच आपल्या व्याख्यानामध्ये सांगितलं की हे सतत आणि अखंड चालणारी प्रक्रिया आहे. साहित्य असेल, स्थापत्य असेल, शिल्पकला असेल, चित्रकला असेल, संगीत कला असेल, नृत्यकला असेल, नाट्यकला असेल, चित्रपट निर्मिती असेल, दूरदर्शन असेल यासारख्या विविध विषयांचे स्वतंत्र इतिहास लिहिले जाऊ लागले. आपल्याला ठाऊक आहे भारतातील चित्रपट सृष्टीचा इतिहास लिहायचा म्हटल्यानंतर केवढा मोठा होईल. दूरदर्शन, आम्ही ज्या वेळेला लहान होतो तेव्हा कुठंतरी 8-10 घरामध्ये एखादा टीव्ही असायचा.
ब्लॅक अँड व्हाईट टी व्ही बघण्यासाठी आमची धावपळ चालू असायची. क्रिकेटची मॅच चालू असेल तर धावपळ चालू असायची. आज आपल्या खिशामध्ये टी व्ही आहे. अशा पद्धतीनं हा इतिहास कसा बदलत गेला. इतिहास लेखन ही अखंड चालणारी प्रक्रिया आहे. आपण या ज्ञानाचा उपयोग करून घेऊन इतिहास लेखन केलं पाहिजे, इतिहासात संशोधन केलं पाहिजे, ते चिकित्सापूर्वक पद्धतीनं मांडलं पाहिजे. म्हणजे या विषयाबद्दल आपल्या मनामध्ये आणखी आवड, आणखी जिज्ञासा, आणखी प्रेम निर्माण झालं पाहिजे. फक्त घोषणा देण्यापुरता इतिहास मर्यादित नाही, तर तो इतिहास अधिक चांगल्या पद्धतीनं चिकित्सापूर्वक कसा मांडला गेला पाहिजे, त्याचं संशोधन कशा पद्धतीनं झालं पाहिजे, हे विचार या विद्यार्थी दशेतच आपल्यामध्ये यावेत या दृष्टीनं या ठिकाणी या विषयाची मांडणी केलेली आहे. या प्रकरणामध्ये इतिहास लेखनामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या विचारवंतांची आपल्याला माहिती ठेवावी लागेल. आधुनिक इतिहास लेखनामधल्या ज्या 4 महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्यामध्ये ती शास्त्रशुद्ध पद्धत आहे, मानव केंद्रित आहे, दैविक कल्पनांच्यावर, कथा कहाण्यांच्यावर इतिहास चालत नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्याचबरोबर इतिहासाची मांडणी करत असताना चिकित्सापूर्वक संशोधन जे आहे ते महत्त्वाचं आहे, हेही या प्रकरणामध्ये आपण जाणून घेतलं. या सर्व प्रकरणाच्या अभ्यासातून आपल्यामध्ये इतिहास लेखनाबद्दल आवड निर्माण व्हावी, हाच एक प्रामाणिक प्रयत्न या ठिकाणी असलेला आपल्याला दिसून येतोय. इतिहास हा विषय पुन्हा सांगतोय की कथा कहाण्यांच्यावर, कल्पनांच्यावर आधारित नसून हा विषय एक शास्त्रशुद्ध विषय आहे आणि आपण त्याच पद्धतीनं या विषयाचा अभ्यास केला पाहिजे असं मला वाटतं. धन्यवाद.